अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात राहणाऱ्या गरजू लोकांना शहरातील दानशूर नागरिकांच्या वतीने धान्याचे वाटप करण्यात आले। संपूर्ण देशात कोरोना आजारामुळे संचारबंदी करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक गोरगरिबांचे कामधंदे बंद झाले आहे। याचे भान राखत शहरातील काही दानदाते समोर आले आहे। त्यांनी समोर येऊन या गरिबांना धान्याचे वाटप केले आहे। अमरावती शहरात सुद्धा 4 एप्रिल रोजी जवाहर गेट प्रभागात गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले, ज्यात शेकडो नागरिकांनी या धान्य वाटपाचा लाभ घेतला, ज्यामध्ये विलास इंगोले, राजू भेले, प्रमोद इंगोले, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, प्रकाश संगेकर, प्रकाश बुरंगे, ज्ञानेश्वर इंगोले आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या गोरगरिबांना धान्याचे वितरण करण्यात आले। या संदर्भात त्यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। खरकाडीपुरा एकविरा मातेचं या ठिकाणी मंदिर आहे आणि आजूबाजूला अतिशय गरीब कुटुंबातले लोक राहतात। रोज ते धान्याची मागणी करत होते, म्हणून त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी धान्याचं वाटप करण्यात आलं। अनेक महिला गरीब कुटुंबातले आहे, जेवणाचं साहित्य त्यांना अत्यावश्यक होतं। आम्ही सर्वांच्या सहभागातून यांना हे सहकार्य केलं। या निमित्तानं सगळ्यांना परत विनंती आहे की आपापल्या घरी राहावं, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं। जिल्हाधिकारी साहेब, महापालिकेचं प्रशासन, आयुक्त, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, सर्व प्रशासनाचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये गोरगरीब जनतेला धान्याचं वाटप करण्यात आलं। विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले।